आज गांधी जयंती दिनानिमित्त सत्याग्रह आंदोलन आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने करत आहोत। आज 77 वर्ष झालं भारताला स्वतंत्र होऊन, पण आणखीन आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेमध्ये एसटीचं आरक्षण दिलेले असले सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्यांची अंमलबजावणी झालेली नाही। राज्यामध्ये एनटीत, केंद्रामध्ये ओबीसीत आणि घटनेत एसटीत असं कुठे एका जातीला 3-3 प्रकार राहू शकते का? आमच्या मायबाप सरकार एकच विनंती आहे, आम्हाला जे घटनेने दिलेले आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात यावी, एवढीच या ठिकाणी आमची मागणी आहे। यासाठी आम्ही सत्याग्रह आंदोलन करत आहे। आमचा सत्याग्रह आंदोलन याच्या सत्यासाठी आग्रह आहे, आमच्या न्याय हक्कासाठी आमची मागणी आहे। आमच्या आजपर्यंत केलेल्या अन्यायाच्या विरोधात जे झालेले आमच्या समाजावर अन्याय आहे ते अन्याय दूर करून आम्हाला आमच्या हक्काची अंमलबजावणी करून एसटीच्या आरक्षणाची मागणी आमची पूर्ण करावी, एवढीच या ठिकाणी या सरकारला विनंती करतो। येत्या काळामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, आज जे सत्याग्रह एक शांततेच्या मार्गाने चाललेले जे आंदोलन आहे ते आंदोलन काही दिवसामध्ये जर नाही मागण्या पूर्ण झाल्या तर तीव्र स्वरूपात होईल, एवढीच इशारा या ठिकाणी करतो। धनगर समाज एका काठीच्या आवाजावर हजारो मेंढ्यांना त्याचा रस्ता दाखवण्याचे काम करतोय, पण आज त्याच काठीचा आवाज देऊन या सरकारला रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे। या सरकारला एवढं सांगतो, झोपेचं सोंग न घेता आमच्या सकल धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या। फडणवीस साहेबांनी प्रदेश अध्यक्ष होते, आमच्या बारामतीमध्ये धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ। या भोळ्या बाबड्या समाजाने त्यांच्या विश्वास ठेवून एकजुटीने धनगर समाजाने भाजपला मतदान करून त्यांना निवडून दिलं, पण 10 वर्ष झाले त्याची कॅबिनेट झालं नाही काय असं वाटतंय। त्यामुळे धनगर समाजाचे दिशाभूल जे केलेले, आज कोणी बी धनगर समाजाचा दिशाभूल करेल तर त्याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागतील। सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि नांदेडमध्ये धनगर समाजाचा, नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्र आणि देशामधल्या सर्व धर्म समाजा धनगर समाजाचं जे आरक्षणासाठी जे सत्याग्रह आणि आंदोलन चालू आहे, तर त्यासाठी आज 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती, आणि गांधीनं मिठासाठी सत्याग्रह केलं होतं, पण माझा धनगर समाज आज आहे की नाही पीठासाठी करतोय। पीठ खायचं पीठ नाही, पीठ विद्यापीठ जसं आहे, क्रांतीचं पीठ, ज्ञानाचं पीठ म्हणून अहिल्याबाई होळकरला या देशामध्ये ओळखल्या जाते। आणि त्या समाजावर आज, त्या समाजावर नसून तमाम बहुजन समाजावर अन्याय अत्याचार झाला। आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले, संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना जे आरक्षण दिले, पण या आरक्षणामध्ये या सरकारला नाक खुपसायची काय गरज आहे? आणि त्यांना काही करता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने नाक खुपसायची काय गरज आहे? म्हणून हे केलेलं जे आमच्यावर अन्याय अत्याचार आहे, ज्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ज्या सरकारने केलंय, ती महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल, याचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो। आणि आम्ही सर्वजण, सर्व जाती धर्माची लोक आणि राजगृह संविधान त्यांच्या पाठीमागे आहे। आम्ही वेळोवेळी आमच्या हक्काने अधिकार आम्ही घेतल्याशिवाय या सरकारचं वोट आमचा आणि राज त्यांचा आता आम्ही चालू देणार नाही। आणि येणाऱ्या विधानसभेला आणि नांदेडच्या पोटनिवडणूक लोकसभेला आज आम्ही दाखवू की नांदेड मधला बहुजन समाजाचा प्रत्येक माणूस एका जागी आलेला आहे, प्रत्येक जात एका जागी आलेली आहे। आणि ही जे सत्ताधारी आहे, भाजप, शिवसेना, काँग्रेस, विंग्रेस, यायची जात आणि यांचं काम आम्ही आहे की नाही ओळखून दाखवल्याशिवाय राहणार नाही। धनगर एसटी आरक्षणासाठी हा आग्रह आहे आमचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू केलेलं आहे। आज भारतातील 5 राज्यामध्ये धनगर जाती एसटी मध्ये आहे, तरी फक्त महाराष्ट्र शासनाने आजपर्यंतच्या सर्व सरकारने आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। यांना फक्त रचा ड असा उच्चार करून आम्हाला या आरक्षणापासून दूर ठेवलेलं आहे। आणि भविष्यामध्ये आमची ही मागणी आहे की आमची ताबडतोब अंमलबजावणी करावी आणि आम्हाला एसटीचं आरक्षण त्वरित लागू करावं। आमचे महाराष्ट्रामध्ये आमच्या जातीप्रमाणे जर विचार केला तर 40 आमदार आज आमच्या जातीचे व्हायला पाहिजे, परंतु आज आम्हाला कुठल्याही पक्षामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व दिले जात नाही। त्यामुळे आज आमचा समाज सर्वच पक्षावर नाराज आहे आणि 100% इथून पुढे आमचा समाज स्वतःचे उमेदवार उभे करतील आणि स्वतः निवडून येतील आणि इतरही बहुजनांचा आम्हाला सहकार्य लाभेल। कारण बहुजनांना माहिती आहे धनगर समाज हा शांत आहे आणि हा समाजच आपल्याला न्याय देऊ शकते। विद्यमान सरकार हे झिरवळांना पुढे करून कुठेतरी धनगर समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत।
पण मला झिरवाळांना एक सांगायचंय, आज एसटी मध्ये 45 जाती असून सुद्धा आज 45 जातीपैकी फक्त 5 ते 7 जाती याचा फायदा घेतात एसटी आरक्षणाचा. झिरवाळांनी त्या एसटी बांधवांनाच आजपर्यंत त्यांनाच न्याय हक्क दिला नाही आणि हा स्वतःला एसटीचा नेता समजतो. तर माझं एकच विनंती आहे सर्व एसटी बांधवांना, आम्ही कोणाच्या ताटातलं उरबडत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. यासाठी झिरवाळांच्या नादी न लागता आम्हाला सहकार्य करावी. महात्मा गांधी यांनी 2 ऑक्टोबर रोजी सत्याग्रह सुरू करून सत्याला जसा विजय मिळवून दिला, त्याप्रमाणे आम्ही ही 2 ऑक्टोबर आज तारीख का निवडली, तर गांधीजींनी सत्य हे सत्याच्या मार्गाने अवलंबून सत्याचा विजय करून दिलेला आहे. म्हणून आम्ही आज सरकारला दाखवत आहोत की बाबा आम्ही पण सत्याच्या मार्गानंच अगदी शांततेत विनंती करून आणि हात जोडून ते सत्याग्रह करून आमचं एसटीचं आरक्षण अंमलबजावणी आपण करावी, यासाठी आम्ही सर्वजण आज सत्याग्रह करत आहोत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या धनगरांना एसटीचं आरक्षण लागू दिलेलं आहे अगोदरच, पण त्यांनी ह्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी ही सर्व समाज बांधवातर्फे आम्ही त्यांना ह्या 2 ऑक्टोबर रोजी दाखवत आहोत. म्हणून सरकारने याची हे करून जबाबदारी घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर एसटीचं आरक्षण लागू करावं अशी सकल धनगर समाजातर्फे मी विनंती करतो.